चंद्रपूरच्या वरोरामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम केलाय। शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देण्यात यावी, सरकारने कर्जमाफीचं आश्वासनही पूर्ण करावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले। यावेळी बीडकरांना विकासाचं गाजर दाखवलं असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। तर अजित पवारांच्या प्रतिमेसमोर गाजर दाखवून लक्षवेधी आंदोलन केलं। शिर्डीच्या कोपर गावात महसूल कर्मचारी आणि तलाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तलाठीवर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केला। मात्र तलाठ्यांनी गैरमार्गाने पैशाची मागणी केली नाही। या प्रकरणी तलाठ्यावरचा गुन्हा मागे घेण्यात यावा असं यासाठी आंदोलन केलं। यवतमाळच्या आर्णीमध्ये सरपंचानं पुष्पा स्टाईल साडी परिधान करून जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। जलजीवन मिशनची कामं अर्धवट राहिली आहेत, त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलाय। केंद्र आणि राज्य शासन जलजीवनच्या कामासाठी निधी द्यावा यासाठी आंदोलन केलं। आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावे यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन केलं। सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। थकीत बिलांची रक्कम तातडीने द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। परभणीमध्ये नागरिकांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला। आरोपींना फाशी द्यावी तसंच पीडितेच्या कुटुंबियांना शासनाने 10 लाखांची मदत द्यावी या मागण्यांसाठी नागरिकांनी मोर्चा काढला। बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात। अंजनडोह गावाला पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। गावातील 3 पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मोर्चात महिलांचा विशेष सहभाग होता। सोलापूर जिल्ह्यातील 7 धरणात 5.28 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे, तर 56 तलावात 1.52 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील सर्व पाणी साठ्यात मुबलक पाणी असल्याची जलसंपदा विभागाकडे नोंद आहे। दरम्यान शहराजवळच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे। या दरम्यान मुख्य वाहिन्यावरील क्रॉस कनेक्शनची कामं केली जाणार आहेत, त्यामुळे आज आणि उद्या कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र याला पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। ग्रामस्थांनी बैठक घेऊन गडाचा जागतिक वारसा स्थळात समावेश करू नये अशी भूमिका घेतली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जावा अशी विनंती अर्ज एसआयटीने केला होता। यावर पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे। वकिलांनी सुनावणीसाठी कालावधी वाढवून मागितलाय, त्यामुळे यामधली पहिली सुनावणी केज न्यायालयातच होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। आवादा कंपनीच्या बैठकीत सातपुडा बंगल्यात 2 पोलीस अधिकारी होते, पण चार्जशीटमध्ये पोलिसांची नावं का नाहीत असा प्रश्न दमानी यांनी उपस्थित केला। योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोपही दमानी यांनी केला आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 90 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं। सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। दाखल झाल्यापासून गेल्या 4 दिवसांपासून खोक्या फरार आहे। त्याच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याची 2 पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत, मात्र अद्याप पोलीस यंत्रणेला खोक्याचा शोध लागला नाही। आमदार संदीप क्षीरसागरांच्या पीएचच्या गुंडगिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा हा व्हिडिओ आहे। गाडी डिलिव्हरीच्या वादातनं मॅनेजरला मारहाण केल्याची माहिती आहे। सतीश शेळके असं त्यांच्या खासगी पीएचं नाव आहे। संदीप क्षीरसागर यांनी मात्र मारहाण करणारा कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय। कोणत्याही साखर कारखान्यांची कर्जमाफी केलेली नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं।
राज्यातील 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यामुळे विरोधक आक्रमक झाले. मात्र कर्जमाफी केली नाही. केंद्र सरकारच्या योजनेच्या मदतीनं कारखान्यांना डबघाईत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. राज्यातील 2,53,00,000 महिलांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे. 2,63,00,000 महिलांनी अर्ज केला होता. जुलै महिन्यापासून अर्जाची छाननी सुरू होती अशी माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. अर्थसंकल्पात मर्सिडीजचे भाव नाही वाढवले म्हणून ठाकरेंनी टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी मात्र एकमेकांकडे बघणंही टाळलं. काही लोकांना कावीळ झाली आहे अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता चिमटा काढला. 2.5 वर्षात केवळ आरोप केले. विरोधी पक्ष चालवायला जितके आमदार लागतात तेवढे देखील आमदार मिळाले नाहीत असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केलाय. आश्वासनाचा अर्थसंकल्प अशा शब्दात जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विजेचे दर कमी केले नाहीत, महिलांच्या पदरी निराशा पडली आहे अशा शब्दात जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे, त्यामुळे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. 3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अत्यंत बोगस अर्थसंकल्प अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली. विकास नव्हे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम सुरू आहे. एकही संकल्प अर्थसंकल्पात नसल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय. महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. या अर्थसंकल्पात कर्जमाफी का झाली नाही असा सवाल ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. दरम्यान प्रकल्पांना स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही असा चिमटा फडणवीसांनी काढला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केलाय. अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका आमदार रोहित पाटलांनी केली. अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांना दिलासा दिला नाही असा आरोपही रोहित पाटलांनी केला आहे. सादर केलेलं बजेट हे पोकळ घोषणांचा पाऊस असल्याचं खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटलं. शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा होईल असं वाटलं होतं, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वाटलं होतं. मात्र सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा बजेट असल्याचं खासदार वानखडे यांनी म्हटलंय. अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेलं बजेट चॅम्पियन आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचं योग्य संतुलन असल्याची भावना शिंदेंनी व्यक्त केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. गृह विभागाच्या अंतर्गत सायबर गुन्हे रोखण्यासाठी अर्थसंकल्पातनं विशेष निधी दिल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य सरकारकडनं तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार असल्याची माहिती अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येतं. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये. यामध्ये राज्य शासनाचा 26% सहभाग आहे. या बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ही तिप्पट असणार आहे. तर 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणार आहे. 10,000हून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तर प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन आणि सुविधांमुळे जवळपास 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाणार आहे अशी माहिती राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी दिली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते खंडाळा यातील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीची बचत होईल. त्याचबरोबर वाहतूक कोंडीतनं देखील सुटका होणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. महावितरण कंपनीनं येत्या 5 वर्षांसाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असं अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे. याचा उपयोग विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी होईल. तर हातमाग विणकरांना सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी 1,460 कोटींचा निधी प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आगामी कुंभमेळ्याबाबत गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. या बैठकीत महाजन यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम तत्काळ हाती घ्यावी असे निर्देश दिले. तर साधुग्रामचं क्षेत्र 1,000 एकरपर्यंत विस्तारण्याचे निर्देशही महाजनांनी दिले. वाशिममध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचं वेळापत्रक बदलण्यात आलं. सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत शाळा भरवण्यात येणार आहेत. या नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली. अकोल्यात एकल महिला परिषद आणि परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी महिलांच्या समस्या, महिलांना सक्षमीकरण आणि महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं हा मेळावा घेतला. पुण्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी अवैध मासेमारी होत आहे. त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत मच्छीमारांची जाळी नष्ट केली. वर्ध्याच्या सेलूमध्ये केळझर शिवारात नाकाबंदी करून विदेशी दारूसाठा जप्त केला. दारूची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई केली. यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारवाईत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती पोलीस ठाण्यामधील हजारो भंगार वाहनांची कायमस्वरूपी विल्हेवाट लागणार आहे. अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो वाहनं बेवारस स्थितीमध्ये धूळ खात पडली आहेत. दरम्यान वाहनांच्या मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. तर ही वाहनं परत न नेल्यास त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुण्यात अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली. तर गौरवचा मित्र भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. वाशिममध्ये 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडनं 40,10,000 चोरीचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात जेसीबी, ट्रॅक्टर, दुचाकीसह महागड्या गाड्यांची चोरी झाली होती. अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात. तर त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.